शेतीच्या बाबतीत स्मार्ट विलेज होत असलेल्या पुणे जिल्ह्यातील पारगाव मंगळूर या गावाला सकाळ माध्यम समूहाच्या व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार आणि मंत्रालयातील अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण सिंग परदेशी यांनी भेट दिली। यावेळी गावच्या आणि शेतीतील विकासासाठी स्वतः पुढाकार घेऊन कामे केली तर निश्चितच कुठल्याही शासकीय योजनांची वाट बघण्याची गरज पडणार नाही आणि आपला विकास होईल असं अभिजित पवार म्हणाले। तर गावातील युवकांनी आधुनिक पद्धतीने शेती केली तर आपण देखील इस्रायल सारखं कृषी क्षेत्रात पुढे जाऊ असं मत अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण सिंग परदेशी यांनी व्यक्त केलंय। सकाळ माध्यम समूह आणि डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन यांच्या पुढाकारानं राज्यातील निवडक 5 गावांना कृषी आणि कृषी प्रक्रिया क्षेत्रात अग्रेसर करून स्मार्ट विलेज करण्याचा संकल्प केला आहे। यातील पुणे जिल्ह्यातील पारगाव या गावाला अभिजित पवार आणि प्रवीण सिंग परदेशी यांनी भेट दिली आणि ग्रामस्थांशी बराच वेळ संवाद साधला। एवढंच नाही तर प्रत्यक्ष त्यांच्या शेतावर जाऊन शेतकरी वापरत असलेलं आधुनिक तंत्रज्ञान आणि घेत असलेली पिकं याची पाहणी केली। याबरोबरच त्यांना सध्या येत असलेल्या अडचणी याविषयी संवाद साधला। यानंतर गावामध्ये आयोजित संवाद सभेत अभिजित पवार यांनी आपल्याला या गावात कृषी विकासाबरोबरच 6वी ते 12वीत शिकत असलेल्या तरुणांसाठी कौशल्य शिक्षण आणि नेतृत्व विकास कार्यक्रम हाती घ्यायचा आहे आणि हे गाव देशातच नाही तर जगात स्मार्ट विलेज करायचं असल्याचं त्यांनी सांगितलं। काही जण तुमच्यापैकी कदाचित गेले असतील इस्रायलला किंवा काही शेतकरी जातात, पण जातात आणि येतात त्याच्या पुढे काही एखादी व्यक्ती काहीतरी करू शकते, पण पुरा अख्ख्या गावाचं कल्याण झालंय अशी फार कमी उदाहरणं असतील किंवा कदाचित नाहीच आहे। एखादं गाव वरती येतं पण कोणीतरी एक पोपटराव असतात, कोणीतरी एखादी व्यक्ती असते आणि त्या व्यक्तीवरती अवलंबून असतं। आणि आपण एक मदतीची अपेक्षा करत असतो की कुठल्या तरी आपल्या नेत्यांनी काहीतरी केलं पाहिजे, पुढाकार घेतला पाहिजे, हे केलं पाहिजे, पण एखादी एकटी व्यक्ती किंवा शासन किंवा अधिकारी यांची काही मर्यादा आहे। लोकसभागतून जे काय आपण करू शकतो, म्हणजे आता या गावात सगळे एकत्र आलेले आहेत, तुम्ही ग्रामसभा घेतल्या, ठराव पास केला, सगळे एकत्र आल्यामुळे आपण काहीतरी काय पलट करू शकतो। मी परदेशी साहेबांना असं म्हणत होतो की म्हटलं हे जे गाव एक क्षेत्र आहे हे भारतात नाही पण पूर्ण जगात एक उदाहरण म्हणून आपण उभं करायचं आहे आणि मी हा शब्द दिलेला आहे या सगळ्या शासनाला, मुख्यमंत्र्यांना पण देखील मी बोललेलो आहे। प्रवीण सिंग परदेशी यांना पारगावमध्ये फिरताना आधुनिक पद्धतीने शेती करणारे शेतकरी पाहायला मिळाले। त्यांच्याशी त्यांनी चर्चा देखील केली। सकाळ ग्रुपच्या पुढाकारातून राबवली जात असलेली स्मार्ट विलेज ही संकल्पना, त्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे सुरू असलेलं काम आणि ग्रामस्थांचा सहभाग यामुळे निश्चितच ही गाव आगामी काळात विकसित होऊन स्मार्ट होतील असा विश्वास परदेशी यांनी व्यक्त केला। पारगाव हा गाव ॲग्रोवन स्मार्ट विलेज म्हणून निवडण्यात आला। आज ह्या प्रकल्पाची पाहणी करत असताना अतिशय नाविन्यपूर्वक आणि उत्साहजनक गोष्टी मला पाहायला मिळाले। त्यापैकी इथले जे युवक आहेत त्यांनी स्वतःचा विकास करण्याची एक संकल्पना केलेली आहे। स्वतःचा इंजिनिअरिंगची नोकरी सोडून आपल्या शेतावर त्यांनी शेळीपालनाचा एक उद्योग उभा केलेला आहे। कर्ज नाही मिळाला तरी स्वतःचे पैसे गुंतवणूक करून ते करत आहेत। तर ह्याला सकाळ फाउंडेशन, डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन यांनी एकत्रित आणून ह्या गावाची सगळी माहिती एकत्रित केलेली आहे। अतिशय वैज्ञानिक पद्धतीने ही माहिती एकत्रित केली जेणेकरून प्रत्येक शेतकरीची अर्थव्यवस्था आपल्याला समजून येते। गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर एका शेतकऱ्याची नाही तर संबंध गावाचा कायापालट होतो। या सूत्राचा अवलंब करून सकाळ माध्यम समूह काही गावाचा कायापालट करण्याच्या उद्देशानं अहोरात्र काम करत आहे। त्यामुळे आगामी काही दिवसात पारगाव आणि यासारख्या गावांचं स्मार्ट विलेज व्हायला वेळ लागणार नाही। कॅमेरामॅन संपत मोरेसह ललित बारगजी, साम टीव्ही, पारगाव मंगरूळ।